मध्ये 40 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे। पुढच्या 48 तासांमध्ये त्यांचं नगरसेवक पद जाऊही शकतं। त्या ठिकाणी पोटनिवडणुका लागू शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। सुप्रीम कोर्टाच्या जुन्या निकालाचा संदर्भ घेत या जागांवर पोटनिवडणुका होणार की नगरसेवकांना अपवादात्मक दिलासा मिळणार, पाहूया या रिपोर्टमधून। नागपूर महानगरपालिकेत भाजपचं टेन्शन वाढलं। 40 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार। 48 तासात नगरसेवकांचं भवितव्य ठरणार। 16 जानेवारीला महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला। मुंबईसह अनेक महानगरपालिकांवर भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीची सत्ता आली आहे। मात्र नागपूर महानगरपालिकेत भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। नागपुरात 40 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे। पुढील 48 तासात त्यांचं नगरसेवक पद जाऊ शकतं आणि त्या ठिकाणी पुन्हा पोटनिवडणुका घ्याव्या लागू शकतात। भारतीय संविधानानुसार भारतात आरक्षणाची मर्यादा 50% आहे। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्यासाठी 23%, तर इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी साठी 27% आरक्षण आहे। या दोन्ही आरक्षणाची बेरीज करता 50% होते। पण नागपूर आणि चंद्रपूर महानगरपालिकेत हे आरक्षण जवळपास 54% एवढं पोहोचलं आहे। नागपूर आणि चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी जे आरक्षण काढण्यात आलं त्यात एससी आणि एसटी हे आरक्षण 27% आणि ओबीसी आरक्षण 27%, असं 54% आरक्षण देण्यात आलं आहे। त्यामुळे 50%ची मर्यादा ओलांडली असल्यामुळे या ठिकाणी घोळ निर्माण झाला आहे। त्यामुळे हा घोळ नेमका कोणी केला या संदर्भातही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। नागपूर महानगरपालिकेत ओबीसी प्रवर्गातून 40 नगरसेवक निवडून आलेत। मात्र एकूण आरक्षणाची टक्केवारी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याचं निदर्शनास आलं। निवडणुकीचा निकाल लागून 4 दिवस उलटल्यानंतर हा प्रकार समोर आल्यामुळे ओबीसी उमेदवारांची चिंता वाढली आहे। नक्कीच ज्या ज्या ठिकाणी एससी आणि एसटी या दोन्ही प्रवर्गांचं आरक्षण 23%च्या वर गेलेलं आहे, त्या ठिकाणी ओबीसीला जर 27% आरक्षण दिलं गेलं असेल तर ते एकूण मर्यादाही 50%पेक्षा जास्त झालेलीच आहे। त्याला कोणी नाकारू शकत नाही। त्याचं कारण असं आहे की म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे एससी आणि एसटीचं आरक्षणाची बेरीज जेवढी होईल ती 50%मधनं वजा करून उरलेलं आरक्षण ओबीसीला द्यायचं आणि 50%ची मर्यादा कायम ठेवायची। परंतु झालेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये हे तत्त्व पाळलं गेलेलं नाही आणि मग जिथे जिथे एससी एसटीचं आरक्षण 23%च्या वर गेलं आणि ओबीसीला 27% आरक्षण दिलं, तिथे मात्र हे 50%च्या वर गेलेलं आहे। 246 पैकी 40 ठिकाणी 50%च्या वर आरक्षण गेलं होतं। त्या ठिकाणी इलेक्शन घेतलं आयोगाने आणि 32 जिल्हा परिषदमध्ये फक्त 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्या इलेक्शन सरकार घेत आहे, म्हणजे निवडणूक आयोग घेत आहे। मग जो रूल्स आहे, जे रूल्स नगरपालिकाला लागू केले, महानगरपालिकाला लागू केले, ते जिल्हा परिषदमध्ये का घेत नाही, हा आमचा सवाल आहे। कायदे तज्ञांच्या मते जर न्यायालयानं नागपूरमधील 40 जागांची निवडणूक रद्द केली तर त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटतील। राज्यातील इतर नगर परिषदा आणि नगरपंचायतींमध्ये ओबीसी आरक्षण रद्द करून नव्यानं निवडणुका घ्याव्या लागू शकतात। ही परिस्थिती प्रशासकीय आणि राजकीय दृष्ट्या अत्यंत गुंतागुंतीची ठरू शकते। मात्र तज्ञांचा एक गट आणखी एक अंदाज व्यक्त करतोय। त्यानुसार निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे आणि प्रशासकीय यंत्रणेवरील ताण लक्षात घेता न्यायालय केवळ एक वेळचा अपवाद म्हणून या निवडणुका वैध ठरवू शकते। भविष्यातील निवडणुकांसाठी आरक्षणाची मर्यादा काटेकोरपणे पाळण्याचे कडक आदेश दिले जाऊ शकतात। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आता संपूर्ण राज्याचं लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे लागलंय। 21 जानेवारीला येणारा निकाल केवळ नागपूरच्या 40 नगरसेवकांचं भवितव्य ठरवणार नाही, तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाची पुढील दिशा स्पष्ट करणारा असेल। नागपूर महानगरपालिकेत ओबीसी प्रवर्गातून 40 नगरसेवक निवडून आलेले आहे। भारतीय संविधानानं घालून दिलेल्या 50% आरक्षणाची मर्यादा या ठिकाणी ओलांडली गेलेली आहे। न्यायमूर्ती एम खानविलकर आणि न्यायमूर्ती जे माहेश्वरी यांच्या 2021 सालच्या ऐतिहासिक निकालाचा आधार घेतल्यास आरक्षणाची मर्यादा ओलांडणाऱ्या जागांमधील निवडणुका रद्द ठरू शकतात। त्यामुळे असं झाल्यास नागपूर आणि चंद्रपूर या दोन्ही महानगरपालिकांमध्ये राजकीय समीकरणं पूर्णपणे आगामी काळात बदलू शकतात। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह
प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर.